नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा कार्यकर्त्यांनो, तर श्रावण बाळ पेन्शन योजनेमध्ये आता सरकारने ही जी पेन्शन योजना आहे यामध्ये पैसे हे आता सरकार लवकरच तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे। पैसे वाटप लवकरच सुरू झालेलाही असेल किंवा आता लवकरच सुरू होणार आहे। आता आधी तुम्हाला एक काम करायचं आहे, ते सुद्धा त्यांनी त्यांच्या GR मध्ये सांगितलेलं आहे। नवीन GR आलेला आहे। GR कोणत्या तारखेचा आहे, कोणती दिनांक आहे त्यात ते तुम्हाला दाखवणार। पूर्ण GR सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये। तसंच GR ची जी कॉपी आहे ती तुम्हाला PDF मध्ये आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिसणार आहे। ती PDF सुद्धा मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्हाला जे श्रावण बाळ योजनेचे लाभ घेणारे लाभार्थी आहेत त्यांना जर काही समजत नसेल तर त्यांच्या घरामध्ये कोणी जर समजदार सदस्य असेल किंवा शिक्षित सदस्य असेल तर त्यांच्याकडून तुम्ही हे समजून घेऊ शकता। व्हिडिओ पूर्ण बघा आणि GR सुद्धा पूर्ण बघून घ्या। त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते सर्व तुम्हाला मी सांगतो। तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपल्या लाडके YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, मी या चॅनलवर असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओ आणत असतो। लाडक्या बहीण संबंधीचे, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ता, तसेच जे संजय गांधी निराधार योजना असो, श्रावण बाळ योजना असो, सरकारी विविध योजनांचे जे व्हिडिओज आहेत ते मी आणत असतो। आणि नवनवीन GR आलेले असतील तर त्या GR संबंधीचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आणत असतो। तर हा GR आला, या अगोदर मी तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा GR सुद्धा दाखवलेला आहे, त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तो जर तुम्ही बघितलेला नसेल तर जरूर बघा आपल्या चॅनलवर जाऊन, आणि विविध प्रकारचे व्हिडिओसुद्धा टाकलेले आहेत ते जरूर बघा। चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आणि सर्वात आधी मी तुम्हाला दाखवून देतो जो GR काय आहे श्रावण बाळ योजनेसंबंधीचा, आणि किती पैसे तुमच्यासाठी सरकारने टाकलेले आहे, मंजूर केलेले आहेत आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। आणि त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे घेण्यासाठी हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर तो GR आपण बघून घेऊया। तर बघा, हाच तो GR आहे आणि यामध्ये काय लिहिलेलं सर्वात आधी मी तुम्हाला वर सांगतो। श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी सन 2024-2025 या वार्षिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण, म्हणजे इथं त्यांनी 2024-25चे जे वितरण आहे ते सांगण्यात केलेलं आहे, असा शासन आदेश आलेला आहे। तर बघा, इथं त्यांचा पत्तासुद्धा लिहिलेला आहे, महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आणि खाली दिनांक तुम्हाला दिसत असेल 5 डिसेंबर 2024, म्हणजे 5 डिसेंबर 2024चा हा निर्णय आलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता खाली आपण वाचून घेऊ की निर्णयामध्ये काय लिहिलेलं आहे नेमकं। तर पहा, शासन निर्णय सन 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 1640 कोटी 64 लाख फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद व पावसाळी अधिवेशन जुलै 2024 मधील मंजूर पुरवणी मागणी रक्कम 2400 कोटी रुपये अशी एकूण 40 कोटी 40 लाख इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। सदरहू योजनेसाठी मंजूर तरतुदीतून रुपये 2159 कोटी 67 लाख 13,906 इतका निधी संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे। आता श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील सर्वसाधारण लाभार्थ्यांकरिता रुपये 766 कोटी 18 लाख 67,183 फक्त या शासना निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्रामध्ये प्रमाणे वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे। तसेच मासिक वितरण पत्रानुसार निधी पुढे मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पीय अंदाज वितरण व संनियंत्रण प्रणालीवर देण्यात आलेली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। परंतु सदरहू योजनेतील लाभार्थ्याची माहिती तालुका जिल्हाधिकारी कार्यालयाकडून भरण्याची कार्यवाही सुरू असल्याने सदर योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्य मिळण्यास विलंब होऊ नये म्हणून माहे-नोव्हेंबर 2024 पर्यंतचे अर्थसहाय्याचे वितरण अर्थसंकल्प वितरण BIMS प्रणालीवर करण्यात येत आहे। परंतु योजनेतील लाभार्थ्यांना माहे-डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण DBT पोर्टलद्वारेच करण्यात येणार असल्याने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी योजनेतील लाभार्थ्याची माहिती प्राधान्याने DBT पोर्टलवर भरण्याची दक्षता घ्यावी। तर बघा, तुम्हाला मी सांगू इच्छितो की आतापर्यंत तुम्हाला जे BIMS या प्रणालीद्वारे तुमचं जे
पेन्शन योजनेचा लाभ आहे तो मिळत होता, परंतु आता सरकारने डिसेंबर महिन्यापासून तुम्हाला डायरेक्ट DBT ट्रान्सफर म्हणजे तुमच्या बँक अकाउंटमध्ये आता DBTद्वारे आता तुमच्या योजनेचे पैसे मिळणार आहेत तुम्हाला। त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, तुमचे आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक करायचं आहे, म्हणजेच तुमचं जे DBT आहे ते ॲक्टिव्ह होणार आणि तुमचं DBTद्वारे योजनेचा जो पैसा आहे तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहे। यानंतर तुम्हाला BIMS प्रणालीद्वारे तुम्हाला पैसे मिळणार नाही आहेत। डिसेंबर महिन्यापासून तुमच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे म्हणजे DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येणार आहेत। कारण की आता सरकारने हे सगळ्याचकडे आता शासकीय योजनांची जेवढे पण पैसे असतात ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे DBTद्वारेच टाकण्यात येणार आहे असं सांगितलं आहे। आणि या जो निर्णय आहे, हा जो शासन GR आहे, यामध्ये सुद्धा त्यांनी सुचवलं आहे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आता यानंतर तुमचे जर या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नोंद असेल, तुम्ही लाभ घेतलेला असेल या अगोदर, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। आणि त्यानंतर तर इथं तिसऱ्या नंबरचा जो निर्णय तो बघा, सर्व जिल्हाधिकारी यांना कळविण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्रमांक 3 न्यू CO कोड वर संबंधित जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार करावे। सदरचे अनुदान वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलेल्या लाभार्थ्यांच्या संख्येनुसार करण्यात आले आहे। तर बघा, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आता ही पैसे पाठवण्यात आलेले आहेत। आता लवकरच ते तालुक्यावाईज तुमचे पैसे टाकणार आहेत आणि ज्यांची नोंद झालेली आहे, ज्यांनी यापूर्वी लाभ घेतलेला आहे, या सर्वांना आता त्यांचे जे पेन्शन आहेत ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। आता सध्या तरी तुम्हाला या महिन्यात BIMS प्रणालीद्वारेच ते पैसे मिळणार आहेत, परंतु डिसेंबर महिन्यापासून ते पैसे तुम्हाला आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर याद्वारे म्हणजे DBTद्वारे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत असं स्पष्टपणे या निर्णयामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। तर तुम्हाला लवकरात लवकर तुमचं जे आधार कार्ड बँकेशी लिंक करावं लागणार आहे। आणि बघा, यापुढे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी आदेशसुद्धा दिलेला आहे, दिशानिर्देशसुद्धा दिलेले आहे की सर्व जिल्हाधिकाऱ्यांना असेही कळवण्यात येते की त्यांनी त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेल्या अनुदानातून केलेल्या खर्चाचा महालेखपालांच्या कार्यालयात नोंदवलेल्या खर्चाशी ताळमेळ घालून त्याप्रमाणे ताळमेळाचे विवरणपत्राची प्रत या विभागाच्या लेखापरीक्षण कार्यालयास व या कार्यालयास पाठवावी। तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयास त्वरित पाठवावीत व त्याची प्रत या विभागाच्या नियोजित कार्यालयास या कार्यालयास पाठवावी। खर्चाच्या ताळमेळाचे काम व्यवस्थितरित्या पार न पाडल्यास तसेच उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांच्या कार्यालयात विविध वेळेत सादर न केल्यास याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर राहणार आहे। तर बघा, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा दिशानिर्देश दिलेले आहेत। आता तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत, त्यासाठी तुम्हाला DBT ॲक्टिव्ह करावं लागणार आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आता लवकरच तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।